Hello, my dear students. In the last video, we studied 1.1 Be the Best. Now, in this video, we are going to learn English workshop of the poem Be the Best. Let's see question number 1. Read the words or names given below. Put the big sized or bigger ones in the big circle and the smaller ones in the small circle. विद्यार्थी मित्रांनो, आपण ही पोएम बी द बेस्ट शिकलोत. त्यामध्ये एकूण 4 स्टँजाज आहेत आणि प्रत्येक स्टांजामध्ये किंवा ह्या पोएममध्ये एकमेकांसोबत तुलना केलेली आहे. साईजच्या संदर्भात, विशेषतः लहान साईज आणि मोठी साईज. आपल्यासमोर 2 सर्कल दिसत आहेत. एक स्मॉल आहे तर दुसरं बिग सर्कल आहे. पण ह्यांमध्ये तुम्हाला कंसात दिलेले जे शब्द आहेत तर ते शब्द त्यांच्या साईजप्रमाणे लिहायचे आहेत. आता बघा, मस्की. मस्की हा जो शब्द आहे तो आपण कुठे बरं लिहिणार? तो लिहायचा बिगरमध्ये. इकडे लिहायचा पहा, MUSKI, मस्की. असं हा मोठा आहे म्हणून इकडे लिहिला. तर मस्की कसं काय मोठा आहे? आपण जर पोएम पाहिली तर तुम्हाला कळणार. मस्की हा बासपेक्षा मोठा आहे. मस्की म्हणजे काय? मोठा मासा आणि बास म्हणजे छोटा मासा. मस्की हा मोठा मासा आहे आकाराने, तर मोठ्या सर्कलमध्ये लिहिला. आणि बास आहे का इथे? हो आहे. बघा, हा बास आहे. हा बास घ्यायचा BASS. आता तुम्हाला समजलं असेल. इथे जेवढे शब्द आहेत, मस्की, ट्री, पाईन, लेक, बास, बुश, हे जे ब्रॅकेटमधले शब्द आहेत तर ते त्यांच्या साईजनुसार योग्य त्या साईजच्या सर्कलमध्ये भरा. जसं पहिला शब्द आहे मस्की, तर मस्की जो आहे तो मोठा मासा आहे आणि म्हणून तो मोठ्या सर्कलमध्ये आपण इथे लिहिला आहे. ट्री. ट्रीचं बरं काय घेणार? कुठे तो लिहिणार ट्री? बिग वनमध्ये लिहिणार. इकडे TREE ट्री बिग वनमध्ये लिहिणार. आणि त्याच्यापेक्षा लहान काय उल्लेख केला इकडे? तो म्हणजे बुश. आहे का इथे बुश शब्द? तो चेक करा. आहे. बघा, हा बुश BUSH. झुळूप म्हणतो ना आपण. ट्री त्यापेक्षा मोठं असतं. पुढे बघूया आपण आता. पाईन. सांगा बरं, पाईन कुठे लिहिणार? तो सुद्धा लिहायचा बिग वनमध्ये PINE. आणि इकडे लिहायचा स्क्रब CRUB. अशा प्रकारे. त्यानंतर लेक. बघा, लेक. आता हा लेक कुठे बरं लिहिणार आपण? लेक म्हणजे तुम्हाला माहिती आहे, तलाव. तर तो छोटा आहे की मोठा? तर इकडे लिहा लेक LAKE. आणि इकडे काय येणार मग? रील. ठीक आहे. अशा प्रकारे रील म्हणजे काय? छोटासा ओढा पाण्याचा, स्ट्रीम. लेक मोठा असतो आणि रील त्यापेक्षा लहान, ओढा. आता पुढचा शब्द बघूया. काय शब्द आहे पुढचा? तो म्हणजे हायवे. हायवे इकडे लिहा HIGHWAY, हायवे. आणि इकडे काय लिहिणार? स्मॉलमध्ये स्टार लिहा. ट्रेल लिहा STAR
TRAIL ट्रेल असे लिहा. इकडे लिहिणार सन SUN सन मोठा, स्टार त्यापेक्षा लहान. तर अशा पद्धतीने पुन्हा समजून घ्या. मी या ठिकाणी आपणास सांगतोय मोठे शब्द म्हणजे मोठ्या सर्कलमध्ये कुठले वर्ड असतील ते पुन्हा समजून घ्या, ऐकून घ्या. तर त्यामध्ये लेक बिगर वनमध्ये बरं का, लेक, मस्की, ट्री, पाईन, हायवे आणि सन हे लिहायचे आहेत मोठ्या सर्कलमध्ये. आणि उर्वरित जे आहेत ते स्मॉलमध्ये लिहा. जसं बाश, त्यानंतर बुश, त्यानंतर स्क्रब, त्याच्यानंतर रील, त्यानंतर स्टार, त्यानंतर ट्रेल. हे जे अंडरलाईन केलेले शब्द आहेत ते स्मॉल सर्कलमध्ये लिहा आणि मोठे उरलेले बिग वनमध्ये लिहा. तुम्हाला हा प्रश्न समजला असेल. आता आपण पुढचा बघूया. सेकंड, फॉर्म ग्रुप्स ऑफ 4, रीड ईच स्टँजा इन द पोएम टर्न बाय टर्न. काय करायचं आहे इथे, ही पोएम तुम्हाला रीड करायची आहे. तिसरा प्रश्न पहा. फाइंड अँड राईट द पेयर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. रायमिंग वर्ड्स तुम्हाला माहितीच असतील, सोपे आहेत बघा. आपण जर पोएम पाहिली तर त्याच्यामध्ये रायमिंग वर्ड्स हिल, रील पहा मी इथे लिहून देतोय वेट HILL हिल, रील. त्यानंतर बी मध्ये काय घेणार, ग्रास साठी बास, रायमिंग वर्ड आहे ग्रास, बास. नंतर बी ट्री, इकडे मेक लेक. अशा पद्धतीने हे आहेत रायमिंग पेयर्स वर्ड्स. आता पुढचा प्रश्न पहा. काय आहे पुढचा प्रश्न. कंप्लीट द फॉलोइंग विथ द ॲप्रोप्राइट वर्ड्स फ्रेजेस फ्रॉम द पोएम. फर्स्ट वन इज डन फॉर यू. पहिलं त्याने सोडवून दिलेलं आहे, बाकीचे आपणास पूर्ण करायचे आहेत. समजून घ्या. इफ यू कांट बी अ पाईन, बी अ स्क्रब. मित्रांनो, इथे सुद्धा साईज प्रमाणे दिलेलं आहे. एवढ्यात आपण पाहिलं ह्या सर्कल्समध्ये हे जे शब्द आहेत ते. इफ यू कांट बी अ पाईन, तुम्ही जर पाईन होऊ शकत नसाल तर स्क्रब तरी व्हा. इफ यू कांट बी अ ट्री, मग सांगा बरं, ट्रीचा पेक्षा लहान साईज इथे कोणाचं वर्णन केलेलं आहे, बुशचं. आपण पाहिलं सर्कलमध्ये. मग इथे तुम्ही लिहू शकता बी अ बुश, असं आपण देऊ शकतो उत्तर. डॅश बी अ बाश. इथे पूर्ण कसं करणार, पोएममध्ये तुम्ही पाहू शकता इफ यू कांट बी अ मस्की, इथे लिहायचं वेट. Just wait, dear students. Just wait. Okay. Yes. See this again. तर या ठिकाणी आपण पाहत होतो तिसरा प्रश्न पाहत होतो आपण. तर याचं उत्तर असं लिहू शकतो आपण, डॅश बी अ बास. काय बरं ते लिहिणार, इफ यू
कांट बी अ मस्की असं लिहायचं आणि पुढे बी अ बास. ठीक आहे. नेक्स्ट पहा, इफ यू कांट बी अ कॅप्टन, काय येईल मग तिचं पूर्ण वाक्य? यू कॅन बी अ क्रू. यू कॅन बी अ क्रू. CREW क्रू. नंतरचं बघा, फिफ्थ वन, डॅश बी अ ट्रेल. डॅश बी अ ट्रेल. इफ यू कांट बी ए हायवे, बी अ ट्रेल. सेम क्वेश्चन मित्रांनो, हा थोडासा वेगळ्या प्रकारे विचारलेला आहे, जो आता आपण पाहिला सर्कलचा. साईजवर डिपेंड करतोय प्रश्न. इफ यू कांट बी अ सन, काय पुढे? बी अ स्टार. सोपं आहे. आपण असे सर्व लिहायचे आपल्या वहीमध्ये. लास्ट क्वेश्चन बघूया आपण. राईट वेदर द फॉलोइंग आर ट्रू ऑर फॉल्स. ट्रू फॉल्स बघूया. ऑल मस्ट बी द कॅप्टन ऑफ द टीम्स. ट्रू फॉल्स म्हणजे काय? चूक की बरोबर लिहायचं आहे, सांगायचं आहे. ऑल मस्ट बी द कॅप्टन्स ऑफ द टीम. फॉल्स आहे. इथे फॉल्स आपण लिहू शकतो FALSE. अ बिट ऑफ ग्रास कॅन मेक द हायवे हॅपियर. ट्रू. TRUE. True. We win or fail depending upon size or position. False. False लिहा. नंतर 4, a scrub is found to the top of the hill. याचं false आहे. फिफ्थ वन पहा, if your work is not important, don't do it. False. आणि लास्ट वन, whatever job you have do your best. ट्रू आहे. तर अशा पद्धतीने हे ट्रू फॉल्स सुद्धा आपण पाहिलेलं आहे. आता मित्रांनो, एक जस्ट वेट, इथे आहे एक प्रश्न पहा या पोएमचा 6वा प्रश्न, की जो खूप इम्पॉर्टंट आहे. Write an appreciation of the poem with the help of the points given below. इथे 7 मुद्दे आहेत मित्रांनो. खरं तर नवीन पद्धतीने ॲप्रिशिएशनसाठी फक्त 5 प्रश्न घेतले आहेत, 5 गुणांसाठी. समजून घ्या ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम काय आहे. पहिला पॉईंट आहे, द टायटल ऑफ द पोएम इज. मी इथे काय लिहिणार? पोएमचं टायटल लिहायचं. काय आहे टायटल? बी द बेस्ट. इथे लिहा बी द बेस्ट असं लिहायचं. झालं उत्तर. सेकंड बघा, द पोएम इज रिटन बाय. कवीचं नाव काय आहे ते लिहा. डुग्लास मुलाक. ते तिथे लिहायचं आहे. डुग्लास. पोएममध्ये बघा स्पेलिंग त्यांची DOUGLAS. DOUGLAS. डुग्लास. मॅलॉक. MALLOCH असं आहे ते लिहा. नंतर तिसरा पहा, द पोएम हॅज डॅश स्टँजाज. पोएममध्ये एकूण स्टँजा किती आहेत? 4. इथे 4 FOUR लिहा. 4 FOUR 4. इच स्टँजा हॅज, प्रत्येक स्टँजामध्ये 4 लाईन्स आहेत. 4 लाईन्स FOUR. द लाईन्स दॅट राईम इन इच स्टँजा आर. ह्या पोएममध्ये लाईन्स, रायमिंग लाईन्स सांगा. द लाईन्स दॅट राईम इन इच स्टँजा. कशात त्या लाईन्स? 1, 3, 2, 4 ह्या रायमिंग लाईन्स आहेत. 5वं पहा, द पोएट कम्पेअर्स बिग थिंग्स विथ
ट्री अँड हायवेज असं लिहू शकतो. त्यानंतर डॅश इज अ रिपीटेड एक्सप्रेशन इन द पोएम. इफ यू कांट हे जे आहे ते रिपीट झालेलं आहे. इज ए रिपीटेड एक्सप्रेशन इन द पोएम. द लाईन आय शाल ऑलवेज रिमेंबर इज कोणती लाईन आहे की जी आपण रिमेंबर करू शकतो? बट द लाईवेस्ट बाश इन द लेक. अशा पद्धतीने तुम्हाला हे पूर्ण करायचं आहे, आपल्या वहीत लिहायचं आहे आणि तो गृहपाठ तो लिहिलेलं काम आपल्या ग्रुपवर पाठवा. टिल देन थँक यू, टेक केअर.